नमस्कार। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आता पटकन आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रातल्या गाजलेल्या 3 प्रमुख बातम्या कोणत्या याची आपण एका झटक्यात नजर करणार आहोत। या महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात राजकारणातलं पक्षांतर थेट दिसू लागलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगताप आपल्याकडे यावेत म्हणून प्रयत्न केले, त्यांना टाळून प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये गेलेत। मीनाक्षी शिंदे अद्यापही नाराज आहेत। त्याचबरोबर या संपूर्ण स्थितीमध्ये प्रकाश महाजनांनी भाजपाकडे जायच्या ऐवजी शिंदेंकडे जाणं ऐन वेळेला पसंत केलंय। हे राजकारणातले प्रवासी पक्षी आहेत। दुसऱ्या टप्प्यामध्ये महाजन यांच्यामुळे नाशकात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होत नाहीये। महाजनांनी ज्या लोकांना पक्षात घेतलंय त्याविरोधातला असंतोष एका बाजूला महाजनांना भोवतोय, तर दुसऱ्या बाजूला जागा वाटपातला तिढा नाशकात अद्यापही अपूर्ण आहे। याच्याच जोडीला नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर निष्ठावंतांनी आंदोलन केलं आणि उपऱ्यांना पक्षात घेऊ नका असा आग्रह केला। तिसऱ्या टप्प्यातला विषय अत्यंत गंभीर आहे, कारण खोपोलीमधला राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेचा संघर्ष हा जीवावर उठलेला आहे। एका शिवसैनिकाची यात हत्या झाली आहे आणि त्याचा मृतदेह हत्या करून भर रस्त्यात फेकून देण्यात आला। खोपोलीतली ही घटना उघडकीस आल्याच्या नंतर मोठ्या संख्येने चिडलेले शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते।